मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक मानाचं आणि पारंपरिक मैदान म्हणजे वडूजचं मैदान संपन्न होते येत्या 31 मे रोजी. एक आदत एक बैलचं मैदान आहे. तर या मैदानाच्या नियम व अटी कशा पद्धतीने असणार आहेत, मैदान कशानिमित्त भरवण्यात आले आणि मैदानाची तयारी कुठपर्यंत आली ते आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मैदानाचे सर्व आयोजक टीम आपल्या समवेत आहेत. दादा नमस्ते. हा, नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचं प्रेक्षकांना. मी दीपक दशरथ कोळेकर, बर. सातेवाडी. कशानिमित्त हे मैदान भरवण्यात आलंय आणि हे यात्रेचं जुनं पारंपरिक मैदान घेण्यात आले. बर, कितवं पर्व असणार आहे मैदान? दुसरं पर्व आहे. कशा पद्धतीने तयारी वगैरे कशा पद्धतीने करण्यात आली? मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे असणार आहे? एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते वडूज फाटी ही सर्वांनाच माहित आहे, बैलगाडी मालकांना सगळ्यांना माहित आहे. बर. ही वडूज फाटीची म्हणजे जुनी फाटी आहे, त्या ठिकाणीच आहे मैदान. बर. आता गेलेलं मैदान सुद्धा या ठिकाणीच झालेलं. दादा, फाटी कशा पद्धतीची आहे ते सर ती सांगा. पूर्ण ती मातीची फाटी आहे. बर. या फाटीला एक खडा सुद्धा नाही. मी पाहतोय की खालच्या साईडला म्हणजे एक सर्वात जिथून सुट्टी होते तिथून एक साधारणतः 100 ते 150 फूट जरा थोडीशी अजून माती दिसते. ते काय नेमकं आहे? पूर्ण मातीचीच फाटी, पूर्ण मातीचीच फाटी आहे. हां, बर. पूर्ण असताना मातीची फाटी आहे, काय अडचण नाही, काय नाही. इथं आजूबाजूला विहीर नाही, ओढा नाही, नाला नाही. फाटी ही चांगली आहे. मैदान हे संपूर्णरित्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना खटाव तालुका यांच्या नियम व अटीनुसार होणार आहे. मैदानाच्या आसपास कोणतेही धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, नाला, ओढा वगैरे आहे का? नाही. बर. मैदानाची जरा रूपरेषा सांगा, म्हणजे बक्षिसाची रक्कम वगैरे कशा पद्धतीने प्रथम क्रमांक बक्षीस 51,000 रुपये आहे. बर. द्वितीय आहे ते 31,000 रुपये. बर. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 21,000 रुपये. चतुर्थ 11,000 रुपये. पंचम क्रमांक 7,000 रुपये. सहावा बक्षीस आहे ते 5,000 आणि सातवा बक्षीस आहे ते 5,000 रुपये. क्वार्टर फायनलला तसेच आपण 1,500 रुपये देणार आहे आणि मेगा फायनलला 1,000 रुपये देणार आहे. बरं. आणि क्वार्टर फायनलला ढाल वगैरे काय? ढाल वगैरे काय नाही. आता त्या जाहिरातीमध्ये ढालीचं चिन्ह दिलेलं गेलेलं आहे, परंतु फक्त बक्षिसाची रक्कम ही दिली जाईल. बरं. म्हणजे एकूण मैदानामध्ये टोटल किती बैलगाडी मालक च्या अंगावरती गुलाल पडणार आहे? 42 गुलालात बैल राहणार. हां. मित्रांनो, खूप सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलं आणि तब्बल 42 बैलगाडी मालक गुलालास प्राप्त राहणार आहेत आणि एक सुवर्ण संधी आहे म्हणावं लागेल. रान कशा पद्धतीचं आहे? आदत वासरांना कसं फायदेशीर आहे हे रान? जे आहे ते मधला पाठीचा पल्ला जो आहे ते 15 फुटाचा आहे. अच्छा. आणि रान जे आहे ते पाठीचा पल्ला जो येतो तो सरासरी 800 फूट आपण ठेवलेला आहे. दादा, सर्व फाटीमधलं जे आतातलं अंतर आहे म्हणजे ते एक समान आहे का? ते मोजून घेतलेलं आहे? मोजलेलंच आहे आपण. बरं. किती आहे साधारणतः? 15 फुटाचं बरोबर बसतंय. 15 फूट आहे. 15 पेक्षा जास्त आहे, पण 15 फुटाचं आपण सांगतो. बरं. आता या मैदानात नोंदणी करण्यासंदर्भात बैलगाडी मालकांना, चालकांना काय आव्हान करेल? लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी ही विनंती मी करतो. कारण गट हे आहे ते आपण आदल्या दिवशीच घेणार आहे. बरोबर. मग लॉट्स आदल्या दिवशी संध्याकाळी घेणार आहे. बरं. म्हणजे मैदाना दिवशी कोणत्याही प्रकारची नोंद ही घेतली जाणार नाही. बरं. आता एक आदत वासनासाठी सुवर्ण संधी आहे म्हणावं लागेल. पल्ला किती फूट आहे? हा पल्ला जे आहे ते आदत वासरांना आम्ही 800 फुटाचा ठेवलेला आहे. बरं. आदत वासरांना म्हणजे कसं आहे, एक गोरगरिबांची जी बैल जी आहेत ती गरिबांच्यासाठी आपण एक म्हणजे बक्षीस 42 बक्षिसाची रूपरचना करून आपण ठेवलेलं आहे. ही बैलगाडी म्हणजे कसं 51,000 रुपयासाठी गोरगरिबांना एक सुवर्ण संधी मिळावी या संदर्भात आम्ही आपलं हे नियोजन केलेलं आहे. एक सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान म्हणावं लागेल. प्रवेश फी एकूण किती असणार आहे? कसं? प्रवेश फी 700 रुपये. 700 रुपये असणार. बरं. दादा, खूप सुंदर असं आयोजन नियोजन केलंय. दादा नमस्ते. नाव सांगा तुमचं पहिलं. बरं. काय सांगाल, तयारी कुठपर्यंत आली मैदानाची? काय बॅरिकेड तर टाकलेली आहेत. बरं. तरी काय म्हणजे अडचण नाही, पावसाचं तरी काय वातावरण नाही, काय नाही. बरं. मैदान एकदम एक नंबर होतं. कुठल्या चिडाचिडी होत नाही, काय नाही, कोणा अन्याय होत नाही, काय नाही.
एक मैदान पारदर्शक पार पाडण्याची कमिटीची कशी जबाबदारी असणार आहे आणि ती कसं पार पाडणार आहे तुम्ही? आता कमिटी कशी आमची ठरलेली आहेत हा. बाबा कोणाकडे किती जबाबदारी काय काय दिले कोणी काय करायचं बरं. त्या सगळ्या जबाबदारी म्हणजे ठरवून दिलेली असते त्या बरं. म्हणजे जे त्याच्याकडे आणि मैदानात कुठलं गालबोट लागत नाही महत्वाचं म्हणजे आणि गेल्या वर्षी बी आपल्याला मैदानाला एक नंबर म्हणजे साथ मिळालेली बरं. 700-750 माणसांनी बैलगाडी मालकांनी आपल्याला सहभाग केला त्यात ती वाटलं आपण बक्षीस ही सगळे दिलेलीच असं कुणाचा 1 रुपया मागं ठेवला नव्हता काय नव्हता कुणाला अन्याय केला नव्हता बरं. व कुणाला निकालात सुद्धा कधी आपण हे केलं नव्हतं काय केलं नव्हतं सगळ्यांना रिक्सर आपण मैदान पार पाडले. दादा एक आगळा वेगळा उपक्रम करण्यात आला म्हणजे म्हणावं लागेल की क्वार्टर फायनल पण ठेवलं तुम्ही मेगा फायनल पण ठेवलेलं आहे त्याचं कारण काय नेमकं? क्वार्टर फायनल असतं बऱ्यापैकी मैदानामध्ये. सर्वसामान्य माणसांना काय काय मोठ्यांची बैल असतात काय असतात कुणाला पळायला मिळत नाही काय नाही कोण बाबा गटालाच मार खातं काय होतं त्यासाठी आपण काय केले की 3 बक्षीस खाली आपण वाढवलेले आहेत. बरं. सर्वसामान्याला आपलं मिळावं गुलालासाठी तर माणूस येतं खास काय पैशाच्या आचरून कोणी येत नाही नावासाठी आणि गुलालासाठी येते त्यासाठी आपण ती बक्षीस आपण खाली ठेवलेली आहेत चांगली. क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल ही मैदाना दिवशी पळवली जाईल का? पळवणार म्हणजे तो फेरा आम्हाला पाहायला आपल्याला वेळ मिळाला तर हा. आपण पळवू शकतो नाही मिळाला तर आपण डायरेक्ट त्यांना मानधन देऊन हे करणार आहे. आता निकाल रेषेच्या समोर एकूण बैल थांबण्यासाठी किती जागा आहे आणि बैलाच्या सुरक्षेची काळजी कशा पद्धतीने घेतली जाणार? 1000 एक फूट राहणार मोकळं जाय पुढे अच्छा. भरपूर आहे म्हणजे किती कुठेही पहिलं गेले तरी थांबू शकते हम्म. पटांगणच आहे भरपूर पाहिजे एवढं चारी साईडला पटांगणच आहे आपल्याला बरं. कुठेही गेलं तरी काय अडचण नाही पहिला. म्हणजे बैलाच्या सुरक्षेची भरपूर काळजी घेण्यात आली. आता निकाल सुट्टीच्या इथे एकूण किती गट थांबू शकतात? तरी आपण 10 ते 15 गट थांबू शकतात खाली अच्छा. एवढी जागा आहे खाली आता. मैदाना दिवशी किती गट थांबणार आहेत खाली? मैदाना दिवशी कमीत कमी एक 10 गट थांबू शकतात. अच्छा. खाली सुट्टीला पट्टी असणार आहे का? हो पट्टी असणार काय. जो सुट्टीचा नियम अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांचा आहे त्यानुसारच सुट्टीचा नियम असेल. त्यानुसारच नियम राहणार आहे पाय पुढं असला तरी निकाल कॅन्सल होणार आहे. बरं. काही अडचण नाही. लॉबी टेस्टचा कशा पद्धतीने नियम असणार? म्हणजे तास पलटीला आपल्याला निकाल नाही अच्छा. तासात आली तर निकाल आहे. बरं. तासाच्या पिरियड बैलाचा वासराचा पाय गेला का बैलाचा गेला टायर गेला तर ते कॅन्सल. बरं. तासात आला सरळ वर आला तासापर्यंत आला तरी आपण त्याला निकाल देऊ शकतो. दादा जर समजा एखादी गाडी बसली आणि एखाद्या बैलगाडी मालकांना ऑब्जेक्शन घेतलं की बाबा आदत वासरू आहे का नाही तर ते कशा पद्धतीने असणार आहे आणि त्याची जबाबदारी कोणाची असणार आहे? ते तर कमिटीचीच घेणार आम्ही हा. कमिटीला ऑब्जेक्शन घेतले कमिटीच्या मी 2 माणसं पाठवणार बरं. आमच्या खटावले कोण अध्यक्ष त्यांना घेणार चेक करणार बाबा आदत आहे का काय आहे दुसरा आहे का काय आहे बरं. चेक करून बघणार समजा दुसरा असलं तरी निकाल कॅन्सल आदत असलं तर ते पळू शकतो. बरं. तो ऑब्जेक्शन घ्यायचा टायमिंग किती मिनिटाचा असणार आहे का कसं 10 काय? गटानंतर आहे 10 गटानंतर असणार. 10 गटाच्या आधी घ्यायचं. एखाद्या ड्रायव्हरनं शिफ्टीचा चावा घेतल्यास किंवा काही वेगळी गोष्ट केल्यास आढळण्यास आले तर तुम्हाला काय निर्णय असणार आहे आणि ती गाडी जर समजा फायनलला पात्र असली तर बक्षीस दिलं जाईल का? अखिल भारतीय नियम घालून दिलाय हा. व चावा घेतला टोचा लावला अंगठी लावली काय केलं हानमार गेली खाली बरं. काय केलं हम्म. तर त्या सरळ गाड्या बॅन करण्यात येणार आणि ड्रायव्हर सुद्धा बॅन करण्यात येणार. बरं. जर एखादी गाडी जर समजा गटाला बसली गटाला मार खाल्ला एखाद्या गाडीने आणि पुन्हा एकदा पळून ती गटा पास झाली परत सेमी पास झाली जर फायनलला निदर्शनास आलं तर ते त्या गाडीला बक्षीस हे दिलं जाईल. निदर्शनात आलं डबल पडली हा. आणि समजा तिने सेमी बी काढला आणि फायनलला पळा आली आणि समजा निदर्शन वाईलबालकांनी सांगितलं बाबा असं असं ही गाडी डबल पळून राहिली बरं. ती गाडी जागेवर बाद आणि ज्यांनी बघितली त्या गाडीला आपण निकाल देऊ शकतो. बरोबर. मैदान दिवशी शासकीय डॉक्टर किंवा ॲम्ब्युलन्स सुविधा वगैरे उपलब्ध असणार आहे की? मैदानाच्या आसपास कशा पद्धतीने उन्हाचं वातावरण आहे बैलगाडी मालकांना काय संदेश द्याल? नेट वगैरे आणण्याची जरूरत आहे का इथे? आता काय झाले ऊन जरा जास्त आहे हा. त्यामुळे प्रत्येक बैल मालकांना आता वासरा आहे आपली काय बैल आहेत प्रत्येकाने आपापली काळजी घेऊन बैलांसाठी नीट आणावं. बरं. सगळं आणून आपलं व्यवस्थित बांधणे एवढंच करायचं तर काय शेजारी पाजारी कुठे पीक असली तर त्यांच्या पिकात कोणी जाऊ नये बरं. एवढे जमचे. आता निकाल रेषेच्या इथे दोन्ही साईडला कॅमेरे असणार हो, आहेत असं. सुट्टीला कॅमेरा असणार आहे. पंच राहणार आमच्या खटाव तालुक्यातले. बरोबर. दादा आता काय होतं सेमीफायनल आणि फायनलला अटीतटीच्या लढती असतात त्यावेळेस ड्रोनची सुविधा आपल्याला असणार आहे की इथे? ड्रोन सुद्धा आहे आपल्याकडे अवेलेबल काय अडचण नाही. बरं. म्हणजे कुठलीही अडचण निकाल देताना राहणार नाही. ड्रोन आपण पाहू शकतो ड्रोन बी आहेत आपल्याकडे काय अडचण नाही. बरं. दादा नोंदणी संदर्भात काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना चालकांना? लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्यावी हम्म. आणि जी आपल्या अखिल भारतीय नियमानुसार जी मैदान होणार आहे त्या नोंदणीनुसारच आपलं नोंद होणार आहे गाडी आपली.
मेन म्हणजे एकाचा मुद्दा आहे आमचा की आपल्याला पट्टांगण भरपूर आहे बरं. बैल बांधायला. तर वर जरा एक थोडस पीक आहे, त्या पिकाकडे अजिबात म्हणजे ते रस्त्याची आपण एंट्री करतो बरोबर. तिथून पलीकडे बैल, त्या रस्त्याच्या पलीकडे बैल बांधायचे नाहीत. जे बैल येणार आहे ते रस्त्याच्या खाली कुठेही, तिकडं जवळजवळ एक भरपूर पट्टंगण आहे, पलीकडे पट्टंगण आहे, सगळ्या रस्त्याच्या खालच्या पट्टंगणातच बैल बांधायचे, वर कोणी बैल बांधायचे नाही. बरं. म्हणजे जे कमिटीनं जागा आखून दिले त्याच हा. पद्धतीने बैल बांधावे, त्या रस्त्याच्या वर फक्त कोणी बांधायचे नाहीत, ते बैल बांधायचे नाही. तेवढी काळजी घ्यावी. बरं. आज नोंदणी संदर्भात सांगा, नोंद ही सुरू झाली का मैदानाची? झाली की सुरू, बरं. आजपासूनच नोंद. आजपासून झाली आहे चालू, आणि नोंदणीचे नंबर टाकले जातील, त्यावरती जाऊन नोंद लवकरात लवकर करा. नोंद ही किती तारखेपर्यंत राहील? 30 तारखेपर्यंत संध्याकाळी 8 वाजेपर्यंत नोंद राहील, 7 वाजेपर्यंत नोंद राहील. बरं, त्याच दिवशी लॉट्स हे पडले त्या जातील. दिवशीच 9 वाजता लॉट पडणार ते. अजून काय काय तयारी बाकी आहे मैदानाची? अजून काय काय चालू आहे? कसं काय, जर समजा इन केस एखादी बैलगाडी मालक फाटीवरती आले आणि त्यांनी तुम्हाला सुचवलं की ही बाबा इथे बदल केले पाहिजेत, तर ते कमिटी करेल का त्याबद्दल? हो करणार. बरं. तर मित्रांनो, खूप सुंदर असं मैदान 31 मे रोजी संपन्न होते. तर जास्तीत जास्त नोंद करून कमिटीला सहकार्य करा. नोंद फक्त मला वाटतं आज 27 तारीख, फक्त 3 दिवस राहिलेले आहेत. जास्तीत जास्त नोंद करून कमिटीला सहकार्य करा. धन्यवाद.